गाईज बघू शकता आपली भट्टी एकदम नात खोळात चालली आता पेटली आणि करण वन साईड लाकडं घालता की नाही अगं बाई. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये चिमटापाक डमडम. सो मित्रांनो, सकाळपासून मी इकडेच राहणार, त्याच्यामुळे काही आत्तापर्यंत म्हणजे मी आंघोळ नाही केली हे मला सांगायचं नव्हतं. बट चला तुमच्यापासून काय लपवायची गाईस. तर मी आत्तापर्यंत आंघोळ नाही केली. आत्ता वाजले संध्याकाळचे 6. सो पहिलं मी आता आंघोळ करतो आणि श्रावण संपला त्याच्यामुळे आज फुल भयंकर आज व्हिडिओ होणार आहे, कारण की श्रावण संपलाय आणि आजचा प्लॅन एकदम भयंकर आहे. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. गाईज आता घरी आलोय, तर करणचा वेट करतोय कारण की आपल्याला जायचे उरुळे कांचनला. तर आता उरुळे कांचनला जाऊ, मटेरियल घेऊ आणि मग नंतर जाऊया आपण फार्म हाऊसवर. तर चला जाऊया. गाईज एवढा राग येतोय ना, 8:30 वाजा आल्या पण करणचा पत्ता नाही अजून. सो त्याची वाट बघतोय. मागाच्या पासून निघतं बसलेलो आहे मी. सगळ्यात जास्त उशीर या करण्याने गेलाय. काय केलंय का नाही? अरे येऊ मला आहे ना 6 वाजेपासून मला कॉल करत होता की बोलला बाबा लवकर ये आपल्याला पार्टीचं नियोजन करायचे, आणि स्वतः 8 वाजेपर्यंत बाहेर बसलाय आणि आता शिकायलाय. तर सगळं झालं, चिकन वगैरे घेतलं, पण त्या चिकनला लावाय फॉईल पेपर असतो एक, तो आणायला लावलाय. पण आता आम्हाला भेटत नाही फॉईल पेपर, त्याच्यामुळे करणला एका हॉटेलमध्ये पाठवलाय सोनामध्ये. तर ते देत आहेत का काय ते बघूया आपण. तर त्याला पाठवलंय, बघू येतोय का काय घेऊन. ए भाई करणनी पेपर घेऊन आलाय बरं का आता, फॉईल पेपर. ए भेटला इज्जतवाडी काय बोलतो, दिला ना त्याने 100% सोनाई लव यू. चला तर गाईज ज्येष्ठ आता रानात आलोय. सो आता पार्टीचं नियोजन लावू. पहिलं लाईटीचं नियोजन लावतो इकडच्या साईडला. लाईट बीट लावू. हा ती काय खातोय बेडकाला भेटतोय रे करण. पहिलं लाईटीचं नियोजन लावू आणि मग पार्टी करू. तंदुरी आणायची भाऊ आज. अरे याला गेट उघडा ना भाऊ, चल. डरतो नाही, डर के आगे जीते याते. इधर आहे इधर. ओय कुठं घालू? लाव की इथं लाव. खुश ऐक ना, इथं बल लावायचं. इथं बल लावायचं. ये चालू हो जाएगा ना, पूरा खाकाना हो जाएगा. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल. खाकाना का हिस्सा होगा. इधर एनसीबी लागाय आहे खाली. ऐक ना, इथं कुठेतरी हे ठेवू. वायर आहे ना आपल्याकडं. वायर है क्या? हा वायर लाव. चल गाईज, यही सा जुगाड़ मुगाड़ करना पड़ता है रे भाई. गाईज कोणाला जोडायला काय म्हणतात घरात लाईट बीट वाढायची असेल ना, तर ह्याला बोलवा. जाळ धूर संगच डायरेक्ट धिंगाणा. इलेक्ट्रिशियन खतरनाक. जाळीला करंट येऊ नये असं कर. तो तिथं बोले, तो त्या ह्याच्या माग बोले. खिकडच्या कप्प्यात इकडं येऊ. हा काढ. बले कोंबडी नवीन बले भाऊ. ते ही तर लाव. बटन बी नाही टाकलं. बटन की नाही जरूरत रे भाई. लागा ना भाई. ये लागलं ना भाई. उजडी गाय झोपली बहुत. गायींला कशाला त्रास द्यायचं. सो चला आता आपली चेतक बंद करून टाकू. काही नाही झालं, बरं झालं. थांबा बघतो गाईच काय झालंय काय. हो माय, अरे इथं काय झालं. वाचला ब्लॉग वाचते, फोन वाचला, फोन बी वाचला आणि युट्यूब चॅनल बी वाचला. चला हे बंद करतो पहिलं. हे गाय म्हणत असते नारी करतेत काही नक्की छपरी. ऑलरेडी छपरी करण्या काय बनवायचे आपल्याला आज. कोंबडी कसली कच्ची. तर चला गाईच सेटअप करू. लाईट तर लावली, आता सेटअप इथंच करू कुठंतरी. आणि बघा आज ब्लॉग खतरनाक होणार आहे. तर जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करा पहिल्या. उशीर खूप झाला आता, म्हणजे 10 वाजले. ए सळ इथं राहतो. एक मिनिट मी
मी तिथं ठेवून आलो. हा ठेवून येते. तर हे बघा चिकन वगैरे सगळं चेतक मध्ये आणलंय. चेतक आपल्याला कामाला येते भाऊ, पार्टी करायला चेतक बाप आहे आपली. चला सगळं मटेरियल बसतंय. भुगलं पण बसलंय भाऊ. हा भुगलं नाद करा पण आमचा कुठं वा कागद वगैरे आणलाय. आणि हा कागद आहे ना आम्ही भूक मागून आणलाय. कौन है ये लोग, कहां से आते हैं नाही मधून पण इज्जतवाडी गेम प्ले त्याने दिला आम्हाला. खरंच दिला. तो काहीच बोलला नाही. मालक नाद खोळा आहे. ठेव याच्यात जा घेऊन. आचारी माणसं आहेत आमची. हा चला बघा आता मला आईत बोलायला लागला. आता काय इथंच लाव इथं लाव इथं लाव. तर चला गाईच करण शेट आता आश्चर्य झालेत. त्यांनी बघा आता कुठून भंगारवाले कुंदबडा आणलंय वाटतं. तार अरे ठिकाणी तार आहे आपल्याकडे. एवढं काय डाच काय झालं तुला आईच्या गावात दिगाणी दिगाणी तार आहे आपल्याकडे. लागण एवढी तार आहे. तांबाटी शेतकरी भाऊ तारीत आपल्याकडे. तर बघू शकता ही भंगारवाले कोण डबडा आणलंय. अजून हे पाणी आणलंय. ती पण घरून आणलंय वाटतं. आणि कागद तर तुम्हाला माहिती आहे आपण मागून आणलाय. आणि खाली नको ठेवू. आणि हे मटेरियल आणलंय आपण. आणि अख्खी कोंबडी आणली. आता कधी काय नाही. कोण आपण इथं थांब ती लगेच सोडू नको. त्याला आधी मिश्रण करू दे खाली. तर तू बट्टी लाव आधी. बट्टी लाव. आणि पालतीला आणलं घरून. अजून एक पांढरं पाहिजे होतं. ऐक ना मी का म्हणतोय खाटाना आपल्याला बसाय. आणखी आपल्याला कसं आहे माहिती का बसाय. पण मी काय म्हणतोय काय ऐक ना. ही बट्टी लावून घ्या आधी. बट्टी काय नाही लावायची. काठी रावायची डायरेक्ट लावून घेऊ. असं का. मग त्याच्या आधी त्याला लावलं पाहिजे ना मिश्रण करून आपल्या याच्यावर. मग ती चिकन साईडला काढ. एक मिनिट थांब. पोतं घेऊन आलो मी. गायच एक मिनिट थांब. काहीच मी एवढं मान काम केलं पण ह्याला त्याची कदर नाही. एवढी बसायला अख्खी 10 लाखाची बाज घेऊन आलोय त्याला बसायला. तर तो म्हणतोय तू मोकार टाइमपास करतोय. तर चला आता मेन गोष्ट. चला आता रेसिपी तयार करू. आपला काढ जर विलॉग तसली काम कर जरा माहिती. हा विलॉग काढू. बरं काय करण शेट आचार्य भाऊ आचार्य बघा इथं आपल्याला दाण्याला लावते. तेल सांडायला लागलं इथं वन साईड. मी काय म्हणतो बरं ते तुला काय म्हणून आता मा काढ. चल काय नाही. चला गायच्याचं ब्लॉग काढतो. रडन बिडन चला. मित्रांनो सर्वप्रथम पूर्ण हे सगळे मसाले आहेत ना एकत्र करून घेतो. आणि तेल वगैरे सगळे एकत्र करतो. आणि ह्याची पहिली पूर्ण पेस्ट बनवून घेतो. मग चिकनला थोडं चला बघा 100% करण आचारी कुणाला लागत असेल तर पटक्यास झपाझप टापाटप मेसेज करा. आणि बघू शकता आता मसाला टाकण्याची पद्धत. हा एक मसाला गेला. आता पटापट घेतलं पाणी मिश्रण करून. हा पटक्यास घ्या शेट लोक. आता पटक्यास मसाला बिसाला डोळ्यात गेला रे मसाला. डोळ्यात जाऊन राहिला. हा आता एक काम करा. सगळं मसाला घ्या टाकून. होय खतरनाक मध्ये डोळ्यात जाते बघा गाईच. आपला हा पेस्ट दिसतंय ना. दाखवतो की पेस्ट तुझा. पेस्ट दिसला पाहिजे ना. असं बसला एवढा मांडी घाल. अरे ती घाण वाटते रे. तू चड्डी घातली तसली हाफ चड्डी. हा आता बरं वाटतं. कसं माहिती का ब्लॉग मध्ये प्रोफेशनल ब्लॉग झाला पाहिजे ना. हा हे मसाला खायचा असेल तर भेटून जाईन दुकानात. भेटतो 5 रुपये. अबे साले 5 रुपये. एकदा खालतं परत घ्याल. आणि हळद बाबा हळद पहिली पेस्ट पेस्ट टाक. आता पेस्ट डालणे का काहीच ही रेसिपी फक्त मला माहिती आहे. सो आता माझा मूड नाही एवढा. थांब 1 मिनिट थांब. स्टॉपला ठेव. 1 मिनिट थांब. ठीक थांबा काहीच. ही रेसिपी माझी आहे बट माझा मूड नाही आता. त्याच्यामुळे मी त्याला करायला लावली. सो बघा आता कसं मी बनवते. बघा आता पेस्ट कशी पेस्ट पडते बघा. मी म्हणतो तुला वर केले का याच्यात वाढवले का काय याच्यातले वाढवले का दिसायला. अरे ते नाईट मोडला तसं दिसतं. नाईट मोड करा. नाईटला तसंच दिसतं ना. एवढी क्लिअरिटी टॉप दिसा ना भाऊ. काय म्हणतात क्लिअर नाही दिसत. लय पण नाही एवढं दिसत म्हणून म्हणलं. आता दिसतं लय पांढरं दिसते का. बरं टाक चल. ही टाक आता फक्त कॉर्नफ्लॉवर. आणि लिंबू काप 2. चल लिंबू टाक. लिंबू मारायला का हळद पहिले मारायला. क्या सीन है, वाह क्या सीन है. हळद लय नको टाकू कडू लागेल. हा पत्र टाकायचं. हा पत्र टाक ना भाऊ. इज्जत वाढी गेम प्ले लय भाऊ. थोडीच टाका. बास झाली. हळद कसे प्रमाणात घेतले पाहिजे. नाही तर प्रमाण वाढलं की तुरटपणा खारटपणा काय असेल ते वाढते. मेन मीठ टाक. बोल बच्चन मत मार. मीठ राहिलं घरी. अरे बोल बरं जा की एक मीठ घेऊन ये की भाऊ. ते लाकडा गाळायला चष्टा लावले तर लय उशीर होते पाहिजे. कुठे जायची तुला. अरे तू घ्यायला भाकरी भेटते मग गाईज मीठ बघ त्याचे. अरे आतमध्ये हात घाल ना भाऊ. हा मीठ आहे डिलक्स सॉल्ट. तू खा रे टाकते. चमचा बी आहे इसमें. चमचा बी 1 साइड चमचा. प्रमाण माप आहे ना तुला. हो आज नाही बनवते.
चपकावतो साल्याला. टाक अजून टाक, मी सांग टाक टाक. चिकन कसं गोलीगत बस मापात पाहिजे. अजून काय आणले? आता एक काम कर, लिंबू आणले ना, लिंबू आणले, चाकू बी आणला, तेवढी बी काळजी बघू मला. चाकू दिसा ना हाताला लागा ना. आणले का आपण? नाही माहिती मला. डबा गावला कसला? माय गॉड. कोथिंबीर येते, राहू दे. कोथिंबीर नाही लागणार. कोथिंबीर 40 रुपये गड्डे, नाही 70 रुपये गड्डे. इज्जतवाडी गेम प्ले. शेवट पीठ घ्या आणि असं असं टाका जरा. टाका टाका लय होईल. लय होईल बदल. चिकन तोडायची अजून टाकायला लागते काय? नाही तुला सांगतो मी कसं करायचं. हे बघा आता पेस्ट तयार करू. चला गोली गोली पान पुला सारखी छान. चांगलं लावा सगळीकडून. गोली का थोडं आधी एक हे करू ना थोडं थोडं खाऊन घ्या का नॉर्मल पेस्ट. एक थोडं नॉर्मल कसं म्हणजे मीठ हे बघा करणची भट्टी आता कशी वन साईड पेटवली बघा. आणि त्याने आता करण कुकिंग कुकिंग बघा 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 काय विषय नाही. चल बघू शकता आपली भट्टी एकदम नाद खोळात चालली आता पेटली. आणि करण वन साईड लाकडं घालता की नाही. अगं बाई बघा आता भट्टी तर फुल तापली. हलू नको रे, डाबा डाबा नको हलू भाऊ, नाही तर आपलं इथंच काढलं व्हायचं. पलीकडच्या साईडने लाकडं आहेत बरं का माफत आहे. इकडं इकडं बघ ना भाऊ, तुझी साईट आहे. हा आता नाही माहिती बाबा, आपण काढवायचं अर्धा एक तास. चला गाईज शिजल्यावरती भेटतो. गाईज ही भट्टी ऑन साईड जळते. मला भूक लय लागले, कधी व्हायचं कधी मी खायचं असं झालं. लय भूक लागली. हा तर चला गाईज आधी बघतो आता कधी शिजते काय नाही. शिजल्यावरती खाऊ मस्तपैकी, मग भेटतो तुम्हाला. का वा शिजले ना भाऊ. हा वास वास मुंडी बदनाम होई. गरम आहे तारा अजून खतरनाक मध्ये रॉड गरम आहे. मग डायरेक्ट इकडून उचल आणि इकडून पलटी मार डायरेक्ट. ह्याच्या खाली नको मारू कसं नाही काही. अरे शिजले दादा, ट्राय करू का? कर ना भाऊ. खाऊ का? काकी कसं आहे? एवढा वेळ लागतोय? शिजलंय हा इच्छा गावात. आणि ही कोंबडी आता डायरेक्ट ताटात टाकतो खचूक. आता आपलं दोघांनी नियोजन लय भारी झाले. आता तू व्हिडिओ काढतो का? मी तोवर खातो. चटकू तुला. याची कॉईल काढून घे. बघा गाईच आमची रेसिपी झाली. ही करणची रेसिपी बरं का, माझी नाही. हा इकडे घे ना खाट. ते बघा खाट ते टाकू नको बस. आता इथं खाट मारतो. तरी बघा आता ही चिकन खात. तर गाईच आता मस्तपैकी तंदूर वगैरे खाल्लंय. आता मी फुल पॅक झालोय, सर्दी वगैरे झालोय. तर चला आता निवांत घरी जाऊन झोपतो. आवाज मी चेंज झालाय. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता बोलायला पण येणार मला काय कारण हसतं मला. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग खतरनाक येईल. सो चला बाय, गुड नाईट.